नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आता पावसाळा चालू झालेला आहे, सगळ्याच जणांना काहीतरी गरमागरम चटपटीत भजे वगैरे खाऊशी वाटेलच। त्याच्यासोबत ना मी आज तुम्हाला दाखवणार आहे जशा हॉटेलवरती किंवा गाड्यावरती वडापाव भाज्या बरोबर ज्या मिळतात ना, एकदम मऊ अशा मिरच्या ज्या अजिबात कडक होत नाही तशा पद्धतीच्या। आता ह्या पोपटी मिरच्या मी घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आणि मधून अशा पद्धतीने चीर मारून घ्यायची, जेणेकरून मिरच्या तेलात घातल्या की त्या फुटणार नाही, अंगावर येणार नाही अशा पद्धतीने आणि आतपर्यंत छान अशा शेकल्या जातील। तर बघा, हलवत हलवतच आपल्याला अशा पद्धतीने फक्त 1 ते 2 मिनिटं याला परतवून घ्यायचे। आता बघू शकता अजिबात ह्या मिरच्या कडक होत नाही किंवा काहीच नाही। वडापाव भाज्या बरोबर जशा आपल्याला बाहेरून मिळतात ना तशाच ह्या मिरच्या होतात। बघा, आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ह्या संपूर्ण मिरच्यांना अशा पद्धतीने तेल निथळून एका ताटामध्ये काढून घेऊ। आता हे आधी मी तुम्हाला नाही का ह्या मिरच्यासोबत दाखवणार आहे कॉर्नचे भजे किंवा मक्याचे भजे कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ सुद्धा उद्या येईल, तो नक्की पहा। आता एका ताटामध्ये मी मिरच्या ह्या काढून घेतलेल्या आहे। आता त्या गरम आहेत ना तोवरच त्याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घालताना थोडंसं जास्त घालायचं, त्याच्यामुळे त्याची चव ही छान लागते। बघू शकता आपल्या एकदम भारी वडापाव भाज्याबरोबर येणाऱ्या ह्या मिरच्या बनून तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा बनवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।